मंचर येथील बारवचा हा विषय प्रमोदजी मांडखिल्ले यांनी माझ्याकडे आणून दिला होता. तेव्हापासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे याचा पाठपुरावा करतो आहे. सगळे पुरावे हे सांगत आहेत की ही हिंदूंची बारव आहे, पांडवकालीन बारव आहे. इथे गोमुख आहे, पाणी वाहण्याचं ठिकाण आहे. इथे शिलालेख आहे, त्याचं भाषांतर करून पुरावे सबमिट केलेले आहेत. ही संपूर्ण जागा ही हिंदूंची मालमत्ता असतानासुद्धा या ठिकाणी रोज उठून नवीन बांधकामं होत आहेत. जिथे मजार नव्हती तिथे मजार आली, त्याला खोली नव्हती ती खोली आली, त्याच्या आजूबाजूला राहायला म्हणून नव्याने खोल्या बांधून तिथे लोकं राहायला आली. थडगी नव्हती ती नव्याने थडगी सदृश एक तिथे पांढऱ्या रंगाचे दगडचं एक आरेखन केलेलं आहे की जसं काही याच्या खाली कोणातरी पुरलं आहे. 2 महिन्यापूर्वी ती जागा सर्वे केली होती, तहसीलदार आले होते, प्रांत आले होते, त्यांनी ती सगळी जागा तपासलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर आदेश केलेले आहेत. त्या जागेवर शासकीय मालमत्ता असल्याचा सातबाऱ्यावर नावं लागलेली आहेत शासनाची. पुन्हा एकदा असं असूनसुद्धा इथे काय चाललं आहे, हे आंधळं दळते आणि कुत्रपीठ खाते हा प्रकार इथे चाललेला आहे. हिंदूंची जागा अशा रीतीने देशभरामध्ये वक्फ म्हणून घोषित केलं जातं आहे. आपण बघितलं असेल की ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं आपल्या देशाला तेव्हा फक्त 35,000 वक्फ प्रॉपर्टी होत्या आणि आता 10 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टीज या वक्फ म्हणून घोषित झालेल्या आहेत. 40 लाख एकर जागा ही वक्फ म्हणून घोषित केलेली आहे की ज्या जागेचे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स हे कोणीही देऊ शकत नाही. मी राज्यसभेमध्ये सुद्धा ह्याचे पुरावे दिले होते की वामसी पोल्टरवल जी वक्फ म्हणून जागा दाखवली जाते, कुठेही देणाऱ्याचं नाव नसतं, घेणाऱ्याचं नाव नसतं, एकर शून्य लिहिलेला असतो. ही जागा तारीख नोंदवलेली नसते. अशा रीतीने रजिस्ट्रेशन होतं कसं? शासकीय रजिस्ट्रेशन अशा प्रकारे कसं होईल? कुठल्याही व्यक्तींनी स्वकष्टार्जित पैशातून खरेदी केलेल्या मालमत्ता जेव्हा त्यांच्या मुलांना द्यायच्या असतात त्याचंसुद्धा आपण गिफ्ट डीड किंवा रजिस्टर डॉक्युमेंट करतो. मग स्वतःच्या सख्ख्या मुलांना जेव्हा वारसा हक्काच्या जागा द्यायच्या असतात त्यालाही आपण रजिस्ट्रेशन करतो. तर इथे रजिस्ट्रेशन का केलं जात नाही? का पुरावे दिले जात नाहीत? का पुरावे मागितले जात नाहीत? पुरावे नसलेल्या जागांवर का कारवाई केली जात नाही? हे सगळे मुद्दे उपस्थित होतात. तसाच हा एक मुद्दा आहे. आता या ठिकाणी आम्ही 8 दिवसाची मुदत दिलेली आहे, नाहीतर हिंदू धर्मीय कार सेवा करतील आणि आपली हक्काची जागा पुन्हा मिळवतील. आत्ता आपण पाहिलं की तुम्ही तिथे रंग देण्याचा प्रयत्न केला, हिंदूंचा फोटो लावण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला तिथं अडवणूक केली गेली. का अशा पद्धतीने अडवणूक झाली आणि तिथे जर असं अतिक्रमण होत असेल तर आता अजून किती दिवस वाट पाहणार? हाच प्रश्न माझा प्रशासनाला आहे की जर का ते न विचारता मजार बांधतात, न विचारता भिंत बांधतात, न विचारता रंग लावतात, त्याला न विचारता बोर्ड लावतात, त्याला कोणी अडवत नाही. मग मी तिथे ओम लिहू इच्छित होते, मला का अडवताय? ही आमची हक्काची जागा आहे, याचे लाखो पुरावे आम्ही तुम्हाला देऊ. आम्हाला तिथे ओम लिहायचं आहे, आम्हाला मात्र बंदी. आणि न विचारता ते मात्र काहीही करतायत, रोज उठून तिथे नमाज पडतायत. आणि त्यांचा तर कायदाच आहे, ज्या ठिकाणी आम्ही एकदा नमाज पडला की ती जागा आमची हक्काची झाली. माझा प्रशासनाला इशारा आहे. त्यांनी आता मला 8 दिवसात आम्ही ही कारवाई करू असं सांगितलेलं आहे. 8 दिवसात ही कारवाई त्यांनी करावी. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची चिन्ह आहेत. एकूणच जर परिस्थिती बिघडली नाही, ही अशी धमकी कोणी कोणाला देऊ नये. कायदा सुव्यवस्था मुसलमानांमुळे बिघडते. ज्यावेळेला आमचे हिंदूंचे सण असतात, गणपती उत्सव असतो आणि गणपतीचं मिरवणूक चालू असते तेव्हा हे दगडफेक करणार. कायदा व्यवस्था बिघडवणारा हिंदू कधीच नाही आहे. हिंदूंनी कधीही कुठल्याही देशावर अतिक्रमण करून आम्ही आक्रमणकारी नाही हे इतिहासाने सिद्ध केलेलं आहे. आम्ही कोणाच्याही जागा बळकावत नाही, कोणालाही त्रास देत नाही, कोणालाही कंपल्सरी धर्मपरिवर्तन करायला लावत नाही. हिंदू हा सहिष्णू आहे, पण आमच्या सहिष्णुतेचा अंत त्यांनी पाहू नये. शिवनेरीवर जे भाषण केलं त्याच्यामध्ये तुम्ही हिंदूंकडूनच खरेदी करावी आणि लोकांना ओळखायला शिका असा इशारावजा सल्ला दिलेला. माझं स्पष्ट म्हणणं आहे की बांगलादेशामधून आलेले रोहिंग्या या ठिकाणी ज्यांना आधार कार्डसुद्धा नसतं किंवा आधार कार्ड बांगलादेशामधून बंगाली भाषेतलं असतं त्याच्यावर तारखा या रिसेंट असतात. आम्ही जर का आधार कार्ड लगेचच किती वर्ष झाली आपण आधार कार्ड काढून, आपल्या मुलांचा जन्म झाल्या आपण त्या तान्ह्या बाळाचं आधार कार्ड काढतो. यांची रिसेंट आधार कार्ड आली कुठून? हे बाहेरून आलेले लोक आहेत. हे फळांना इंजेक्शन देत आहेत. आज हल्ली सगळी फळं गोड कशी काय लागायला लागली बरं? एकही फळ कमी गोड कसं नाही?
सॅक्रिनचं इंजेक्शन देत आहेत, हॉर्मोनल चेंजेसची इंजेक्शन देत आहेत. आपल्या हिंदूंना अनेक वेगळ्या प्रकारचे विकार व्हायला लागलेत अचानकपणे. हे कशामुळे होतं आहे याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे, सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मनसरमध्ये हा सतर्कतेचा इशारा प्रत्येक हिंदूला दिला पाहिजे. मनसरमध्येच इथे खोमेनींचे पोस्टर लागलेले आहेत समर्थनार्थ काझीपुऱ्यामध्ये वगैरे. ज्यावेळी युद्ध बाहेर चालू आहे त्यावेळेस खोमेनींच्या बाबतीत पुणे मुंबईनंतर इथे ग्रामीण भागामध्ये सुद्धा खोमेनींचे पोस्टर पाहिले. खोमेनी गेल्यानंतर इराणमधल्या महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. ज्या खोमेनींनी कट्टरतावादाचा कळस गाठला, त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये त्या महिलांनी त्यांच्या मृत्यूनंतर आनंद साजरा केला. आपल्या लोकांना कधी कळणार? भारतामधल्या मुस्लिम दार्जिण्या अशा काही पक्षाच्या नेत्यांना हे कळत नाही आहे. त्यांच्या पक्षाचे नेतेच इराणवरून आणखीन कशावरून तरी गळे काढतायत, रडतायत. त्यांनाच हे कळत नाही. त्यामुळे त्यांच्या इथे चेल्याचपाट्यांना ते कळत नाही आहे. नक्की काय प्रकरण आहे? कारण की पांडवकालीन बारो त्या ठिकाणी दर्गा आहे आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लागला आहे. काल जी पांडवकालीन बारो आणि दर्गा या ठिकाणी काल ज्याप्रमाणे काही कार्यकर्ते जमले होते त्या अनुषंगाने आज त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे. सध्या तिथं परिस्थिती शांत आहे, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही. आपण काल आणि आज दोन्ही समाजाची बैठक घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना समजावून सांगितलेलं आहे. ती जी जागा आहे त्याच्या मालकीबाबत जो काही महसूलचा निर्णय होईल त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल. परंतु तोपर्यंत दोन्ही समाजांना शांतता राखण्याबद्दल आम्ही आवाहन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सध्या त्या ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि आपणही त्या अनुषंगाने आपल्या माध्यमातूनही आम्ही आवाहन करू इच्छितो की सर्वांनी या ठिकाणी शांतता ठेवावी. कुणीही कोणत्याही प्रकारचं वक्तव्य किंवा काही करू नये जेणेकरून शांततेचा भंग होईल. काल खरं तर त्या ठिकाणी मेगा ग्रुपने आले होते, म्हणजे काय प्रकरण घडलं कालच्या वेळेस? ते काल जी गोष्ट घडलेली आहे किंवा काय त्याच्याबद्दलचा तपास चालू आहे. त्यानंतर तपासानंतर पुढचं जे काही असेल ते योग्य ती पावलं उचलली जाते. खासदार मेगा ग्रुपने काय सूचना तुम्हाला दिल्या त्यावेळेस? त्यांनी पाहणी केली त्यावर काय त्यांनी सूचना केल्या? नाही, त्यांनी पाहणी केलेली आहे परंतु पोलिसांना याच त्याच्या काही सूचना नाही आहेत. ती जागेची मालकी ठरवावी आणि त्याच्यावर योग्य तो लवकरात लवकर जर अनधिकृत असेल तर लवकरात लवकर कारवाई करावी अशा प्रकारचं त्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. काल खरं त्या ठिकाणी त्यांनी हिंदू देवताचा फोटो लावण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस तुम्ही काहीतरी मज्जाव केला गेला, काय नक्की ते प्रकरण होतं? त्या ठिकाणी एका कार्यकर्त्याने ते फोटो घेऊन आलेला होता परंतु आपण तो फोटो लावण्या अगोदरच तो फोटो ताब्यात घेतलेला होता. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तसा कोणताही प्रकार झालेला नाही. आपण तो फोटो त्या कार्यकर्त्याकडून योग्य वेळी ताब्यात घेतलेला होता. धन्यवाद. किती दिवस बंदोबस्त राहणार आहे? बंदोबस्त आजच्या दिवस राहील. योग्य त्या गरजेनुसार तो बंदोबस्त ठेवला जाईल. थँक्यू. पुणे जिल्ह्यातील मनसर या ठिकाणी पांडवकालीन बारो आणि दर्गा यांच्यातील जो वाद आहे तो खरं तर उफळून आलेला पाहायला मिळतो आणि याच अनुषंगाने पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर पाहिलं तर ही पांडवकालीन बारो आहे आणि त्याच बाजूला एक दर्गा आहे. ह्या दर्गामध्ये गेले कित्येक वर्षापासून जो वाद आहे तो वाद खरं तर या ठिकाणी सुरू आहे आणि याचीच पाहणी करण्यासाठी खासदार मेघा कुलकर्णी काल या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी या ठिकाणी पाहणी केली. या ठिकाणी त्यांनी हिंदू देवतांचा फोटो लावण्यासाठी खरं तर आग्रह धरला होता, मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केला आणि त्यानंतर कुठेतरी या ठिकाणचा जो वाद आहे तो मात्र उफळून आलेला आपल्याला पाहायला मिळत होता. कारण की या ठिकाणी जे दर्गा आहे आणि पांडवकालीन बारो आहे यांचा जो वाद आहे तो सध्या विकोपाला गेलेला पाहायला मिळते आणि याचमुळे या परिसरामध्ये पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो मोठा केलेला आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी दोन्ही समाज असतील, दोन्ही समाज सध्या एकत्रित पाहिलं की पोलिसांकडे असतील किंवा उपयोगी कार्यालय असेल यांच्याकडे दाद मागताना पाहायला मिळतंय. मात्र सध्या तरी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावर अभिषेक समजून TV9 मराठी, मनसर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.